डेडलाईनचं टेन्शन, कामाचा डोंगर आणि सततची चिडचिड. जर तुमचं ऑफिस तुम्हाला जेल वाटत असेल तर थांबा. एका भारतीय महिलेनं या कॉर्पोरेट जगतात एक चक्क पिकनिक आणली आहे. हो, तुम्ही खरं ऐकताय. दररोज दुपारी 2 वाजता या ऑफिसमध्ये काम नाही तर फक्त धम्माल चालते. नमस्कार, मी भक्ती, प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करते. कॉर्पोरेट जगतात टार्गेट पूर्ण करताना माणसाचा माणूस पण हरवत चाललाय. पण या गराड्यात केकी क्रिएट या स्टार्टअपच्या संस्थापिका काव्या कर्नाटक यांनी नवा एक पायंडा पाडलाय. त्यांच्या ऑफिसमध्ये 40 कर्मचाऱ्यांची टीम आहे, पण इथे नियम जरा वेगळे आहेत. दुपारी 2 वाजले की स्टॉप. मग तो महत्वाचा प्रोजेक्ट असो किंवा क्लायंटचा कॉल, सर्वांना एकत्र येणं बंधनकारक आहे. यालाच त्या म्हणतात डेली पिकनिक. इथे कोणी बॉस नाही की कोणी इंटर्न नाही. सर्वजण जमिनीवर किंवा खुर्च्या ओढून दाटीवाटीने बसतात. घरचा डबा उघडला जातो, पोळी भाजीची अदला बदल होते आणि सुरू होतो गप्पांचा फड. या एका तासात कामाबाबत बोलायला सक्त मनाई आहे. लोक जोक्स सांगतात, माफियासारखे खेळ खेळतात. यामुळे कामाचा जो मानसिक ताण असतो तो क्षणात गायब होतो. शारीरिक दृष्ट्या सतत स्क्रीनकडे बघून थकलेले डोळे आणि मन या पिकनिकमुळे रिफ्रेश होतात. जेव्हा कर्मचारी एकत्र हसतात तेव्हा त्यांच्यातलं विश्वासाचं नातं हे अधिक घट्ट होतं, ज्याचा थेट सकारात्मक परिणाम कंपनीच्या उत्पादकतेवर होतो. काव्या यांच्या मते ही केवळ जेवणाची सुट्टी नाही तर एक कुटुंब तयार करण्याची प्रक्रिया आहे. सोशल मीडियावर या उपक्रमाचं प्रचंड कौतुक होत आहे. काहींनी याला ट्रस्ट बिल्डिंग म्हटलंय तर काहींनी यातून प्रेरणा घेण्याचं आवाहन केलंय. कामाच्या ठिकाणी केवळ नफा न पाहता कर्मचाऱ्यांच्या मनाचा विचार करणारी ही पिकनिक सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. केवळ पगार देऊन कर्मचारी टिकत नाहीत तर त्यांना मिळणारा मान आणि जिव्हाळा कंपनीला यशाच्या शिखरावर नेतो. मानवी नातेसंबंध जपणारी ही संस्कृतीच उद्याच्या यशस्वी उद्योगाचा पाया आहे. तेव्हा काम असं करा की ओझं वाटणार नाही आणि ऑफिस असं असावं जिथे घरची आठवण येणार नाही. तर मित्रांनो, तुमच्या ऑफिसमध्येही अशी पिकनिक व्हायला हवी का? लक्षात ठेवा, काव्या कर्नाटक यांचा हा छोटासा बदल उद्याचं वर्क कल्चर बदलणार हे मात्र नक्की. माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.